सर्व माता पिता बंधू भगिनी आणि मित्रमैत्रिणी, अमर हिंद मंडळाच्या 73व्या वसंत व्याख्यानमालेमध्ये आपल्या या सायबर स्पेसमध्ये आवर्जून उपस्थित असलेल्या हा कोरोनासारखा गंभीर काळजीचा विषय मनापासून ऐकणाऱ्या सर्व माता पिता बंधू भगिनी आणि मित्रमैत्रिणींना नमस्ते. आणि काळ कोरोनाचा असू द्या किंवा कोणताही, पण इथे अंतःकरणापासनं उमटणाऱ्या सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा. माझा या शुभेच्छांवर विश्वास आहे. तो इतका आहे की खरा त्याला आपला भारतीय शब्द आहे श्रद्धा. आता आधुनिक विज्ञानही म्हणतं की प्रत्येक विचार ही एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असते. तर मग आसमंतामध्ये आपण आपल्या मेंदूतून कोणत्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह सोडतो याचा काहीतरी क्वांटम परिणाम विश्वावर आणि सतत ज्या प्रकारच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आपण सोडू, म्हणजे ज्या प्रकारचा सतत विचार करू, त्यावरून कोणत्या प्रकारच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आपण आपल्याकडे आकर्षित करणार, म्हणजेच आपलं जीवन सुद्धा कसं घडणार, असं मला त्याच्या मुळाशी विज्ञान दिसतं. आज विज्ञानाने प्रार्थनेमधली सुद्धा शास्त्रशुद्धता सिद्ध केलेली आहे. तेव्हा काळ कोणताही असू द्यात, जशी यापुढच्या काळामध्ये मानवी इतिहासाची वाटणीच बहुधा कोरोना पूर्व काळ आणि कोरोना उत्तर काळ अशी होण्याची शक्यता आहे. आत्ता आपण त्या दोनाच्या मध्ये म्हणजे ऐन कोरोनाच्या कालखंडात आहोत. तो कालखंड कोणताही असू दे, मुळामध्ये आणि कायमसाठी सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा. त्या शुभेच्छांची इंटेन्सिटी कोरोनामुळे आणखी वाढते म्हणेन मी. कारण हा असा एक व्हायरस जगावर चाल करून आलाय की जो नुसत्या स्पर्शामधून सुद्धा पसरतो. इतकंच काय, स्पर्श सुद्धा व्हावा लागत नाही, तो हवेमध्ये काही काळ टिकून राहतो, समजा 14 मिनिटं. ज्याला कोरोना आहे अशी व्यक्ती एखाद्या ठिकाणाहून चालत गेली आणि जाता जाता समजा त्या व्यक्तीच्या घामाचे 4 थेंब पडले किंवा शिंकली ती व्यक्ती, तर आसमंतामध्ये त्या जागी अजून पुढची निदान 14 मिनिटं तो व्हायरस राहतो. आणि व्हायरस याचा अर्थच आहे की तो स्वतः सजीव नाहीये, पण त्याला जगण्यासाठी कोणातरी सजीवाला पकडावं लागतं. त्या मधल्या 14 मिनिटात जर समजा आपण तिथून गेलो आणि हवेमध्ये तरंगत असलेले हे जे तुषार किंवा कण आहेत, हे कुठे नाकाद्वारे तोंडाद्वारे आपल्यालाही आतमध्ये गेले तर कोरोना होऊ शकतो. आणि अजून तरी मानवतेकडे त्याच्यावर औषध नाही, इतकी ही भीषण गोष्ट आहे. तेव्हा अशा या काळामध्ये सुद्धा नेहमीपेक्षा जास्तच महत्व आहे मुळात सर्वांप्रती शुभेच्छा असण्याला. आता या सायबर अवकाशामध्ये मी व्यक्त करतोय ही मला मिळत असलेली संधी अमर हिंद मंडळामुळे. दरवर्षी वसंत व्याख्यानमाला होते,
यावर्षी त्यात येण्याचं निमंत्रण म्हणजे सन्मान मला लाभला होता. पण आता कोरोना, त्यामुळे चालू असलेल्या लॉकडाऊनमुळे अर्थातच सर्व लोक जमली आहेत एकत्र अशी व्याख्यानमाला होऊ शकत नाही. म्हणून मंडळाच्या सर्व कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांनी ठरवलं की आपण ती व्याख्यानमाला ही अशी सायबर अवकाशात घेऊ. आवडलं मला हे. म्हणून मी ही संधी घेतोय की तुम्हा सर्वांनाही शुभेच्छा. अमर हिंद मंडळाला, त्याच्या तळमळीने काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना खूप मनापासून शुभेच्छा. आत्ता सगळ्यात महत्वाचं हे आहे की आपण सगळे घरात असू, म्हणजे सुरक्षित असू. मी म्हणालो की देशाचा एक चांगला नागरिक असणं इतकं सोपं यापूर्वी कधीच नव्हतं. स्टे होम, स्टे सेफ, की आपण देशाचे एक चांगले नागरिक. अशा आपण सगळे चांगले नागरिक असू, त्या शुभेच्छा आहेत. आणि अशा वेळी अर्थातच जे कोरोना योद्धा तिथे आघाडीवर उपस्थित राहून खरंच आपला जीव धोक्यात घालून कोरोनाशी लढतायत, आपल्याला वाचवतायत, आणि त्या प्रयत्नामध्ये प्रसंगी कधी ते आपलं बलिदान करतायत. अशा सर्वांनाही माझं अत्यंत विनम्र अभिवादन. मी जर प्रशासनात असतो तर अर्थात आता मी त्या लढाईच्या आघाडीवर असतो. आता एक कार्यकर्ता नागरिक या नात्याने माझे काम बनतं घरात असणे आणि कोरोना युद्धामध्ये आपला वाटा उचलणे. तर असं आम्ही रक्तदानाची एक मोहीम केली आणि ती पुढच्या काळामध्ये सुद्धा लागणारच आहे. असं जेव्हा आपल्यापैकी प्रत्येक जण विचार करेल की ते जे नवं मंदिर उभं राहायचं आहे भारत मातेचं, विश्वाचं सुद्धा, तिच्या उभारणीमध्ये मी माझा खारीचा वाटा कसा उचलू शकतो, यामध्ये भविष्य काळाची दिशा आहे. तुमच्या लक्षात आलंच असेल की मी तुमच्याशी या कोरोनाच्या आव्हानाबाबतच संवाद करणार आहे. पण माझ्या संवादाचा मूळ मुद्दा काही संभाव्य उत्तरांकडे, उत्तरांच्या दिशेकडे बोट दाखवणे आहे. तेव्हा कोरोना, उत्तराच्या दिशांचा शोध, असं आत्ताच्या ह्या संवादाला नाव देता येईल. ज्यावेळी हे सगळं कोरोनाचं सगळं संकट चालू झालं आणि केंद्र आणि राज्य सरकारांनी लॉकडाऊन जाहीर केला, त्यावेळी मी पहिल्यांदा माझ्या छोट्याशा शैक्षणिक कामाचा यूट्यूब चॅनल आहे चाणक्य मंडल परिवार, तिथून एक यूट्यूब लाईव्ह आणि त्याच वेळी फेसबुक लाईव्ह असं एक सत्र केलं होतं. तो जणू आज मी तुमच्याशी बोलतोय त्याचा भाग 1 समजा. इतकंच नाही तर तो मुख्यतः कोरोनाचा वेध घेऊन त्याचे आपल्या वैयक्तिक जीवनावर सुद्धा काय परिणाम होणं शक्य आहे, कुटुंबावर काय परिणाम शक्य आहेत, समाजावर, आपल्या अर्थव्यवस्थेवर, आपल्या राजकीय व्यवस्थेवर, विविध दिशांनी, विविध अंगांनी काय परिणाम होणं शक्य आहे, अशी त्या भाग 1 ची मध्यवर्ती कल्पना आहे. तिच्यात सुद्धा मी काही संभाव्य उत्तरांकडे बोट दाखवलंय. पण भाग 1 चा फोकस
ही कोरोनाची नेमकी समस्या काय आहे, तिचे संभाव्य परिणाम काय आहेत, यावर आहे. माझी विनंती राहील की ज्यांना शक्य आहे त्यांनी शक्यतो तो भाग 1 सुद्धा पाहावा. तो चाणक्य मंडल परिवारच्या YouTube चॅनलवर आहे. आणि मग जणू हा मी आता तुमच्याशी भाग 2 म्हणजे उत्तराच्या काही संभाव्य दिशांकडे असे मी साधारण 8 ते 10 मुद्दे डोळ्यासमोर ठेवलेत. कोरोना, उत्तराच्या दिशांचा शोध. आपल्याला सगळ्यांनाच, तुम्हाला मला मिळून, या उत्तराच्या दिशांचा शोध घ्यायचा आहे. कारण असलेली समस्या सर्वार्थाने ॲब्सल्युटली अभूतपूर्व आहे. अभूतपूर्व म्हणजे कधीही अशी झाली नाही. अशा एका, म्हटलं तर भीषण, पण म्हटलं तर ज्यामध्ये नव्या भविष्यकाळाचं एक आश्वासन लपलेलं आहे, अशा काळात आपण आहोत. आपल्या भारतीयांची एक श्रद्धा आहे की हे तुमचं माझं जगणं, प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य इथपासून ते एखादा समाज, एखादी संस्कृती, राष्ट्र, विश्व, ही पृथ्वी, ही सौरमाला आणि अख्खं असलेलं विश्व आणि असे अनंत कोटी ब्रह्मांड, हिचा एक सातत्याने उत्पत्ती स्थिती लय असा चक्र नेहमी क्रमण चालू असतं. उत्पत्ती म्हणजे निर्मिती, स्थिती म्हणजे त्या सगळ्याचं असलेलं व्यवस्थापन, आणि लय म्हणजे ते कधीतरी लयाला जाणार आहे आणि त्यातून पुन्हा काहीतरी नवीन निर्माण होणार आहे. आता तर हे सर्व विज्ञाननिष्ठ सुद्धा आहे. ते भारतीय संस्कृतीच्या विचारामध्ये एक प्रतीकाच्या रूपाने मांडले ब्रह्मा विष्णू महेश, की तो ब्रह्मा हे विश्व निर्माण करतो, पण ते निर्माण झाल्यानंतर तिचं जे सर्व चालचलन आहे, सुव्यवस्थितता, ती कायम ठेवणाऱ्या शक्तीला आपण विष्णू म्हणतो. आणि उद्या त्या विश्वाचा संहार करून तरी त्यातून पुन्हा नव्या निर्मितीच्या शक्यता निर्माण करणाऱ्या महाशक्तीलाही आपण ईश्वरच म्हणून वंदन करतो आणि तो महादेव असतो, तो महेश असतो. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तरी ते ब्रह्मा विष्णू महेशही मूळ एकाच एक शक्तीची 3 रूप किंवा प्रकटन आहेत. असा हा उत्पत्ती स्थिती लय असा ब्रह्मा विष्णू महेश प्रवास. म्हणण्याचा अर्थ आहे की जेव्हा जेव्हा वाटतं की काही भीषण संकट आहे, त्याचा अर्थच आहे की नव्या निर्मितीची त्यामध्ये शक्यता आहे. आपण निर्मितीच्या कोणत्याही प्रक्रियेकडे पाहिलं, मनुष्य जन्मापासून ते एखादा कवी कविता लिहितो, शास्त्रज्ञ नवे शोध लावतो, किंवा माणसाला काहीतरी नवीन सुचतं, हे सगळं वेदनेतून जन्म घेतं. प्रतिभा ही वेदनेतून बहरते, फुलते. वेदना जेवढी तीव्र तेवढं प्रतिभेचं फुलणं सुद्धा अधिक नवोन्मेषशालिनी असू शकतं. आपल्या वाट्याला वेदना येते तेव्हा आपल्या समोर 2 पर्याय आहेत. एक, त्या वेदनेने मोडून पडणे, किंवा दुसरा, ती वेदना पचवण्याची, ते विष पचवण्याचं नीलकंठ शिवशंकर असं ताकदाशी शक्ती दाखवून नव्या निर्मितीच्या दिशेने जाणं. वेदनेपोटी नवनिर्मिती असते
आणि प्रत्येक प्रतिभावंत आविष्कार ठसठस त्या जखमेतून निर्माण होतो, हे जर आपण लक्षात घेतलं तर आपण वेदनेने मोडून नाही पडणार, आपण दुःखाने मोडून नाही पडणार. ती वेदना आणि दुःख वाट्याला आपल्या आहे, पण त्या क्षणांमध्ये सुद्धा आपण लक्षात घेऊ की यामध्ये नव्या निर्मितीच्या शक्यता आहेत. ते कोरोनामुळे आपल्या वैयक्तिक जीवनापासून ते महाराष्ट्र, भारत आणि जग, तिच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, औद्योगिक अशा सगळ्या पातळ्यांना नव्या शक्यता सुद्धा यातून उगवू शकतात. आणि माणूस कोरोनावर मात करेल यावर तर माझा विश्वासच आहे, पण तसं मात केल्यानंतर बॅक टू नॉर्मल किंवा बिझनेस ॲज नॉर्मल, म्हणजे पुन्हा सर्व काही पूर्ववत असं मात्र असणार नाहीये. आता आपण एका न्यू नॉर्मल असा त्याला शब्द आहे, की हा कोरोनाच्या कालावधीवर मात केल्यानंतर आता एक न्यू नॉर्मल, माणसाच्या जीवनाच्या नॉर्मलमध्ये सुद्धा बदल होईल. गोष्टी तशाच्या तशा असू शकणार नाहीयेत. आता आपण ज्या कालखंडात आहोत त्यामध्ये कदाचित प्रयत्न हे चालू आहेत की काही मर्यादित स्वरूपाची रेल सेवा चालू होईल का, विमान सेवा चालू होईल का. जगातल्या इतर काही देशांनी तर चालू केल्याच आहेत. गावागावांच्या मध्ये, शहरांच्या मधल्या ज्या सेवा आहेत, बेस्ट असो, या काही प्रमाणात चालू करता येतील का. ते दुर्दैवानी भारतामध्ये सर्वात जास्ती कोरोना आपल्या इथे महाराष्ट्रात, आणि आणखी दुर्दैवाचा दशावतार म्हणजे महाराष्ट्रातला जास्त कोरोना पुणे, मुंबईमध्ये. त्यामुळे संकटाची परिस्थिती अजून आहे. पण करायचे झाले जर प्रवास किंवा मूळच्या ऍक्टिव्हिटीज पुन्हा चालू, तरी कुठेतरी यापुढे 6 फुटाचं अंतर ठेवणे म्हणजे सोशल डिस्टन्सिंग, किंवा आता सार्वजनिक जागी वावरायचं असेल तर तोंडावर मास्क पाहिजेच, किंवा शेकहँड काही काळासाठी मागे पडेल आणि 2 माणसं भेटली की भारतीय संस्कृतीतलं आदर्श अभिवादन एकमेकांना करतील. प्रत्येकाला बहुधा सवय लावून घ्यावी लागेल की तोंडाला, विशेषतः नाकाला, ओठांना हात लावायचा नाही. आपल्याला रेशन किंवा भाजीपाला खरेदी करायला किंवा डॉक्टरकडे जायला सुद्धा, किंवा ज्या ऍक्टिव्हिटीज जर चालू करायला परवानगी असेल, काही देशांच्या निवडणुका या कोरोना काळात पार पडल्या, तिथली दृश्य अर्थात मी टीव्हीच्या पडद्यावर पाहत होतो, तिथे सुद्धा मतदार एकमेकापासून 6 फूट अंतरावर. उद्या विमान सेवा जरी चालू झाल्या तरी चेक इन करणे, सिक्युरिटी चेक, आत आपल्या जागी जाऊन बसणे, नंतर विमान, या सगळ्या ठिकाणी हे सगळ्या नव्या जगण्या वागण्या बोलण्याच्या पद्धती वापराव्या लागणार आहेत. कोरोनाचे परिणाम सखोल आहेत. महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर 10वी-12वीच्या परीक्षा झालेल्या होत्या. 10वीचा एकच पेपर राहिला होता. त्यावर महाराष्ट्राच्या बोर्डाने ठरवलंय की यावर्षी तो घ्यायचाच नाही. केंद्र म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन, त्याच्या 10वी-12वीच्या परीक्षा राहिल्या होत्या. आजच जाहीर करण्यात आलंय की त्या परीक्षा 1 ते 15 जुलै होतील. त्यानंतर मग विद्यापीठांच्या, कॉलेजेसच्या वेगवेगळ्या परीक्षा, त्यावर UGCनी गाईडलाईन्स दिल्या आणि महाराष्ट्राने पण जाहीर केलंय की पदवीच्या शेवटच्या वर्षातल्या सोडता सर्व यांच्या यावर्षी परीक्षा न घेता त्यांना पुढल्या वर्षामध्ये प्रवेश, आणि पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षाही जुलैमध्ये होतील. त्यामध्ये 12वी त्यातल्या सायन्सला जे आहेत अशी मुलं मुली आणि अर्थातच त्यांचे पालक की ज्यांना मेडिकल किंवा इंजिनिअरिंगला जायचं असतं
त्यासाठी अनुक्रमे नीट आणि सीईटी आहे. तेही जाहीर करण्यात आलंय की यावर्षीची नीट 26 जुलैला होईल आणि सीईटी 18 ते 23 जुलैच्या मध्ये होते. म्हणजे या क्षणाला सर्व शिक्षण क्षेत्र ठप्प आहे. या क्षणाला काही थोड्या आर्थिक हालचाली चालू झालेल्या असल्या तरी अजून मुख्यतः अर्थव्यवस्था ठप्प आहे. या क्षणाला अजून तरी रेल्वे, विमान, मेट्रो सगळं बंद आहे. या क्षणाला अक्षरशः लक्षावधी जणांचे रोजगार गेलेत, नोकऱ्या गेल्यात. त्यामध्ये जीव कळवळून उठावा अशी सगळ्यात गंभीर परिस्थिती आहे. ज्यांचं एका चांगल्या पण दर्दनाक मराठीत म्हणतात, ज्यांचं पोट हातावर होतं, म्हणजे मजुरी. आणि त्यांना रोजची किंवा फार तर फार आठवड्यातनं एकदा त्यांची मोलमजुरी मिळाल्याशिवाय घरची चूल पेटू शकत नाही. अशांची परिस्थिती खरंच सर्वात भीषण आहे. मी म्हणतोय तुका म्हणे त्यातल्या त्यात, निदान ज्यांच्या डोक्यावर छप्पर आहे, हा काळ सुखाने पार करता येईल अशी बचत आहे. आत्ता जरी काम चालू नसलं किंवा वर्क फ्रॉम होम हे चालू असलं तरी काहीतरी काम आहे. ह्यांनी परिस्थितीचं, समाजाचं, ईश्वराचं आभारी राहावं आणि नव्या निर्मितीमध्ये माझा सहभाग कसा असेल जास्ती इकडे लक्ष द्यावं. कारण आपण पाहतो की लॉकडाऊन 1 कडून लॉकडाऊन 2 झाले, 3 झाले, 4 झाले आणि तरी अजून आपल्याला माहिती नाही की हे केव्हा दूर होणार. कारण आजच्या तारखेला सुद्धा दररोज भारतामध्ये कोरोनाग्रस्तांची सर्वात जास्त संख्या आपल्याला ऐकायला मिळते, भारतापुरतं. दुर्दैवाने त्यात महाराष्ट्राची सर्वात जास्ती असते, रेकॉर्ड. आणि मग हे जे घराकडे निघालेले मजूर, मायग्रंट लेबर, आणि सगळं बंद आहे म्हणून चालत निघाले, कोणी सायकलवर निघाले, काही जणांनी टेम्पो इत्यादी केले, तर दुर्दैवाने त्यांना अपघात झाले. आपला जीव कळवळतो. इथपासून ते जगाच्या सुद्धा सर्व पातळीला आज जगच ठप्प झालेलं आहे. सगळ्या जगामधल्या महत्वाच्या घडामोडी थांबलेल्या आहेत. माणसाचं पूर्ण लक्ष या कोरोनाशी लढा. पर अमेरिका किंवा युरोपमधले विकसित देश सुद्धा आज प्रचंड गांजून गेलेत. त्यांच्या इतिहासात कधी नव्हती एवढा बेरोजगारीचा स्फोट तिथे झालेला आहे. व्हॅक्सिन शोधावं म्हणून धडपड चालू आहे. पण हा कोरोनाचा व्हायरस इतका धोकादायक आहे की तो आपलं रूप सतत बदलत राहतो. तेव्हा प्रयोगशाळेमध्ये एका रूपातल्या त्या व्हायरसवर जर व्हॅक्सिन शोधलं, ते लागू होईपर्यंत त्यांनी नवं रूप धारण केलेलं असतं, म्युटेशन. हेही कसं मात करायचं यावर संशोधन चालू आहे. आणि अगदी उद्या परवामध्ये लस सापडते आहे, किंबहुना लस तर सापडली आहे आणि तिचे पहिले प्रयोग उंदीर किंवा माकडांच्यावर केले जात आहेत आणि ते यशस्वी ठरले आहेत. इथपासून ते अजून निदान 18 ते 24 महिने ती लस सापडणं शक्य नाही, या रेंजवरचं सगळं आपल्याला ऐकायला मिळतं. तज्ञांनी म्हणणं चालू केलंय की कोरोना संगे जगायलाच आपण शिकलं पाहिजे. कारण हे लॉकडाऊन
हा काही कायमचा उपाय नाहीये. लॉकडाऊन कोरोनाचा प्रसार रोखायला उपाय आहे, पण तो कायमचा नाही ठरू शकत. लॉकडाऊन जर फार दीर्घकाळ व्हायला लागला तर आपल्या समोर उभा राहणारा पेच आहे की कोरोनानी मरण्याचा धोका घ्यायचा का बेरोजगारी आणि आर्थिक परिस्थितीमुळे मरण्याचा धोका घ्यायचा. इतकं ते गंभीर आहे. ज्या जगामधल्या सुप्रसिद्ध टेनिसच्या स्पर्धा, त्यातली सगळ्यात उत्तम म्हणजे विम्बल्डन. अख्ख्या इतिहासात विम्बल्डन कधी रद्द तर सोडाच तुम्ही, तिच्या वेळापत्रकात सुद्धा कधी बदल झालेला नाही. यावर्षी विम्बल्डन रद्द. जपानमध्ये ऑलिम्पिक्स व्हायचं होतं, ऑलिम्पिक्स रद्द, पुढल्या वर्षीवर ढकललं गेलं. वेगवेगळे सांस्कृतिक महोत्सव इत्यादी होत असतात, सगळे रद्द. गणेशोत्सवात सुद्धा आत्ताच या कोरोनाची सावली आहे, आणि आपण आजच लक्षात घेऊयात की यावर्षीचा गणेशोत्सव आपल्याला कुठेतरी विलक्षण साधेपणाने आणि गर्दी न करताच करावा लागणार आहे. यावर्षी रामनवमी, बुद्ध जयंती, सगळा रमजानचा महिना, रमजान ईद आणि ख्रिश्चन समाजाच्या ज्या प्रार्थना शुक्रवारी किंवा रविवारी चर्चमध्ये होत असतील, सगळ्या 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 बंद. एकच कोरोना संगे युद्ध आमुचे सू. त्याच्या उपायांकडे बघतानाचा पहिला मोठा मुद्दा आहे, सगळे जागतिक संबंध बदलणार आहेत, पण ही असलेली भारताला एक मोठी संधी आहे. आता हा व्हायरस निर्माण झाला चीन मधल्या वुहान या ठिकाणी. आजही त्यावर चर्चा किंवा वाद चालू आहेत की तो वुहान मधल्या जनावरांच्या मार्केटमध्ये तयार झाला. चीनी काही खातात, अक्षरशः अंगावर काटा येतो. का वुहान मध्ये चीनची जीवशास्त्रीय प्रयोगशाळा आहे तिथून निर्माण झाला. इतकंच काय, चुकून निर्माण झाला का हा चीननी मुद्दाम निर्माण केला, किंवा मुद्दाम निर्माण केला नसला तरी चीनच्या त्या प्रयोगशाळेमध्ये जीवशास्त्रीय युद्धाचे प्रयोग चालू होते. त्यामधून निष्काळजीपणाने किंवा एक त्याची कुपी काचेची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना पडून फुटली आणि त्यातून तो व्हायरस पसरायला सुरुवात झाली. हे प्रामाणिकपणे ज्या चीनी डॉक्टरांनी सांगायचा प्रयत्न केला त्यांचा आवाज चीननी दडपला. आपल्या दुर्दैवाने तो जो व्यक्तिगत डॉक्टर तो स्वतःच मुळी पुढे गेला. दुसऱ्या एक महिला डॉक्टर चीनी, त्यांनी सुद्धा धोका पत्करून हा वुहानचा धोका सर्व सांगितला. याच्या आज जगामध्ये गंभीर चर्चा चालू आहेत. तिचा पहिला होणारा मोठा परिणाम आंतरराष्ट्रीय संबंधांवर आहे. मुळामध्ये वुहान पूर्वीच अमेरिका आणि चीनचं तर एकमेकाशी व्यापार युद्ध आधीची 3 वर्ष चालू होतं. चीन ही नव्याने उदयाला येत असलेली जागतिक महाशक्ती. मानवाचा इतिहास असं दाखवून देतो की नव्याने उदयाला येणारी प्रत्येक शक्ती त्यावेळी असलेल्या जागतिक महाशक्तीशी संघर्ष करूनच उदयाला येते. इतकंच नव्हे तर माणसाच्या इतिहासाचा धडा आहे की नवी उगवणारी शक्ती ही संघर्ष आणि युद्धाद्वारेच उदयाला येते. एक अमेरिकन पत्रकार आणि अभ्यासक ग्रॅहम एलिसन यांनी खूप अभ्यास करून अलीकडे लिहिलेल्या एका ग्रंथाचं नाव आहे थुसिडाइडीज ट्रॅप.
हा थुसिडायडिस म्हणजे ग्रीक इतिहासकार. तो इसवी सन पूर्व 4-5व्या शतकाच्या काळात ग्रीसमध्ये जे अंतर्गत यादवी युद्ध झालं त्या काळात होता. त्या यादवी युद्धात एक सैनिक म्हणून होता. त्या यादवी युद्धाचं नाव आहे पेलोपोनेशियन वॉर आणि ते मुख्यतः स्पार्टा विरुद्ध अथेन्स असं होतं. युद्धाच्या आधी स्पार्टा ही त्या प्रदेशातली महासत्ता होती, महाशक्ती होती. पण समुद्र किनाऱ्यावरचं अथेन्स व्यापारामधून मोठी समृद्धी मिळवल्यामुळे बलाढ्यपणाकडे वाटचाल करू लागला. त्या अथेन्सचा स्पार्टाशी संघर्ष आणि ग्रीसमधली जी बाकीची नगर राज्य होती ती त्यांच्या राजकारणानुसार या दोनातल्या कुठल्या तरी एकाला सामील झाली. पण त्यांच्यात झालेल्या युद्धाचं नाव पेलोपोनेशियन वॉर. थुसिडायडिसने हे डोळ्यांनी पाहिलेलं असल्यामुळे पुढे त्यांनी त्याचाच शास्त्रशुद्ध अभ्यास करून इतिहास लिहिला, पेलोपोनेशियन वॉर. म्हणून ग्रॅहम एलिसननी त्याच्या ग्रंथाला नाव दिलं थुसिडायडिस ट्रॅप. ट्रॅप तो सापळा हा की उगवणारी प्रत्येक नवी शक्ती आत्ता अस्तित्वात असलेल्या शक्तीच्या स्थानाला आव्हान देऊनच उगवते आणि त्या आव्हानाचं रूपांतर पुढे युद्धातच होतं. ग्रॅहम एलिसननी मांडलंय जगाच्या इतिहासातली अशी 21 उदाहरणं. त्यांनी दाखवून दिलंय की 21तल्या 17 वेळा भयंकर युद्ध आणि रक्तपात झालाय. असं भयंकर युद्ध आणि रक्तपात न होता नवी महाशक्ती उदयाला आली याचं अलीकडच्या काळातलंच उदाहरण म्हणजे अमेरिका. कारण पहिल्या महायुद्धामध्ये अमेरिकेने पाऊल टाकलं इथपासून ब्रिटनचा जो महासत्ता म्हणून वारसा आहे तो ब्रिटन आणि अमेरिका असं युद्ध न होता तो अमेरिकेकडे आला. मानवाच्या इतिहासातलं हे एक दुर्मिळ उदाहरण म्हणता येईल. अशा वेळी आता जो चीनचा उदय चालू आहे, आजच्या तारखेला हे म्हणणं काही अयोग्य नाही की चीन एक जागतिक महासत्ता बनलेला आहे. तिचा अमेरिकेशी अटळ संघर्ष आहे का? ग्रॅहम एलिसन म्हणतो नाही. दुसरे काही अमेरिकन लेखक आहेत, यापैकी पूर्वी CIA काम केलेला चायना स्पेशलिस्ट मायकेल पिल्सबरी यांनी 100 Year मॅरेथॉन नावाचा ग्रंथ लिहिलाय. आपला चीनचा सगळा अभ्यास पणाला लावून त्यांनी सांगितलं की जो आधुनिक चीन निर्माण झाला 1949 मध्ये, तो चीन त्याच्या आधीची 100 वर्ष जेव्हा युरोपीय महासत्तांनी चीनचं शोषण केलं त्याला तो सेंचुरी ऑफ ह्युमिलिएशन्स, घोर अपमानांचे एक शतक मानतो. आणि 1949च्या पुढची 100 वर्ष त्या चीननी डोळ्यासमोर ठेवलेली आहेत की 2048 पर्यंत चीन जगातली महासत्ता बनलेला असेल. नुसती नव्हे, जगावर चीनचं प्रभुत्व असेल. जी विश्व व्यवस्था आहे, वर्ल्ड ऑर्डर, ही चीनच्या प्रभुत्वाखाली चीनी तत्वांनुसार आखलेली असेल, अशी ती 100 Year मॅरेथॉन 1949 ते 2048. आता चीन डॉमिनेटेड विश्व व्यवस्था याचा अर्थच आहे की अमेरिकेची जी आत्ताची विश्वव्यवस्थेवरची पकड आहे ती तोडणे. म्हणजेच अमेरिका चीन संघर्ष अपरिहार्य बनतो आणि त्या संघर्षामध्ये इच्छा असो किंवा नसो भारतासकट सर्व राष्ट्र ओढली जातात. तुमच्या माझ्यासकट प्रत्येकाचं वैयक्तिक आयुष्य सुद्धा त्यामध्ये येतं. या व्हायरस पूर्वी ते युद्ध व्यापार युद्ध या स्वरूपाचं होतं. 3 वर्ष चालू होतं.
याचं कारणही आहे, आता ही युद्ध नेहमी सैन्याने लढले जातील असं नाहीये, तर अवकाशात सुद्धा लढली जातील, अण्वस्त्रांनी लढली जातील. नवं रूप आहे सायबर वॉर, सायबर स्पेसमध्ये लढली जातील. तसं या व्हायरसमुळे समोर आलंय बायोलॉजिकल वॉरफेअर. खरं आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार जीवशास्त्रीय युद्धाला बंदी आहे, पण बंदी आहे म्हणून राष्ट्र थांबत नाहीत. उदाहरणार्थ सहज कल्पना करा की काही भारत पाकिस्तान संघर्ष उद्भवला, किंवा दहशतवाद्यांनी सुद्धा आत्मघात न करता पण फक्त हवेमध्ये रोगाचे जंतू प्रसृत केले. चीन किंवा पाकिस्तानचं विमान आलं आणि त्यांनी बॉम्ब नाही टाकले, पण प्रचंड मोठ्या प्रदेशावर जीवाणू विषाणू सोडले. केवढ्याला पडणार आहे? त्या युद्धाच्या शक्यता ह्याच्यामध्ये दिसून येतात. आता चीननी हा व्हायरस मुद्दाम निर्माण केलेला असो किंवा नसो, चुकून तो प्रसृत झालेला असो किंवा नसो, जगाने चीनला किंमत मागणं तर चालू केलेलं आहे. ते सुद्धा आता वेगवेगळ्या तऱ्हांनी प्रकट होणं शक्य आहे. उदाहरणार्थ चीन विरुद्ध इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस मध्ये केस होणं शक्य आहे, किंवा जर्मनीनी आत्ता चीनकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे. हा युरोपीय समुदाय सगळा एकत्र होऊन चीनला जबाबदार ठरवू इच्छितो आणि वुहानमुळे झालेले आर्थिक नुकसान सुद्धा भरून द्या असं म्हणतो. ऑस्ट्रेलिया त्यामध्ये आहे. आता वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन समोर एक प्रस्ताव मांडण्यात आला की हा व्हायरस नेमका निर्माण कसा झाला, त्यामध्ये चीनची जबाबदारी काय, याची एक खुली आणि निपक्षपाती चौकशी झाली पाहिजे. त्यासाठी एक मंडळ नेमा आणि चीननी त्यांना त्या चौकशीची परवानगी दिली पाहिजे. मी आत्ताच माझा अंदाज सांगतो की अशा प्रकारची कुठलीही परवानगी चीन देणार नाही, पण त्यातून मग ताण वाढत जाणार आहे. अशा वेळी चायनाज प्रॉब्लेम इज इंडियाज ऑपॉर्च्युनिटी. पूर्व आशियाई देशांमधनं एक नियतकालिक प्रसिद्ध होतं, ते मी इंटरनेटवर नेहमी पाहतो. त्याचं नाव डिप्लोमॅट. या डिप्लोमॅट मध्ये काही काळापूर्वी एक लेख आला होता, तोही अर्थात मी वाचला, पण त्याचं शीर्षक होतं इज वुहान व्हायरस अ चेर्नोबिल मोमेंट फॉर चायना. फार अर्थपूर्ण आहे हे शीर्षक. एप्रिल 1986 मध्ये त्यावेळची महासत्ता असलेल्या सोव्हिएट रशियात चेर्नोबिल या ठिकाणी आण्विक अपघात घडला, पण तो भीषण होता. जगावर तर त्याचे परिणाम आहेतच, पण तो महासत्ता या रूपात सोव्हिएट रशियाच्या शेवटाची सुरुवात ठरला, बिगिनिंग ऑफ द एंड. आणि पुढे सोव्हिएट रशियाच पृथ्वीच्या पाठीवरनं संपला, त्याचे अनेक भाग म्हणजे तुकडे झाले. इज वुहान व्हायरस अ चेर्नोबिल मोमेंट फॉर चायना. तसे जे परिणाम घडले तसे काही या वुहान व्हायरसमुळे चीनवर होतील का? खरं म्हणजे हा व्हायरस चेर्नोबिलच्या कैक पटींनी जास्त भीषण परिणाम जगावर करून राहिलाय. तेव्हा चीनची एकात्मता कुठे ढासळेल का? चीनचे तुकडे होणं शक्य आहेत का? चीनवर साम्यवादी पक्षाची जी जबरदस्त पोलादी म्हणा किंवा ऑक्टोपसची पकड आहे ती कमी होईल का? आणि एक महासत्ता ह्या रूपामध्ये चीनचं स्थान काहीसं कमी होईल का? असं सगळं त्या इज वुहान व्हायरस अ चेर्नोबिल मुवमेंट फॉर चायना यात आहे. पण भारताकरता त्यात आहे
की चीनचा हा प्रॉब्लेम ही आपल्याकरताची संधी असू शकते. भारत आणि चीन यांच्यातल्या ही अटळ आणि अपरिहार्य असलेल्या स्पर्धा आणि संघर्षाबाबत मी मागे वेळोवेळी बोललोय. या बोलण्याच्या भाग 1 मध्ये जे मी तुम्हाला सुचवलं चाणक्य मंडल परिवारच्या YouTube चॅनलवर आहे, त्यावर मी सविस्तर बोललोय. नंतरच्या काळात डेव्हलप झालेला नवा मुद्दा आहे की एकीकडे आता चीनमधनं आधी व्हायरस संपल्याच्या वार्ता आल्या. वुहानचा लॉकडाऊन 10 आठवडे होता तो दूर झाला आणि नॉर्मल जनजीवन चालू झालं. उलट आता जगाला असलेल्या व्हायरसच्या समस्येमुळे चीनी अर्थव्यवस्थेला फायदा होतो की काय असं एक चित्र तयार व्हायला लागलं. आणि तेवढ्यात आता पुन्हा बातम्या येणं चालू झालंय की कोरोनाचे नवे रुग्ण पुन्हा सापडत आहेत. साऊथ कोरियाची पण तीच कहाणी आहे. साऊथ कोरियानी योग्य पावलं उचलून बंदोबस्त केला. आज बोललं जात आहे की कोरोनाची दुसरी लाट येते का, सेकंड वेव्ह. तर ते भवितव्य भीषण आहे. पण त्याला चीन जबाबदार असल्यामुळे जगातले 160 पेक्षा जास्ती देश आज एकत्र येऊन चीनला उत्तर द्यायला भाग पाडणार आहेत. आता हे उत्तर कशा प्रकारचं असेल, त्यामध्ये नुकसान भरपाई असेल का, मग चीनवर निर्बंध लादले जातील का, चीनचं युनायटेड नेशन्स सुरक्षा परिषदेतलं स्थान कमी तरी केलं जाईल किंवा चीनला बाहेर तरी काढलं जाईल किंवा त्या बदल्यामध्ये शिवाय भारताला त्या सुरक्षा परिषदेवर स्थान दिलं जाईल, अशा त्या सर्व शक्यता आहेत. आता आपण पाहतो की तैवान देशाने वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनकडे त्याच्या परिषदेला उपस्थित राहण्याची परवानगी मागितली. चीन तैवानला चीनचा अविभाज्य घटक मानतो आणि आज महासत्ता असल्यामुळे चीनचा सर्वांवरच दबाव असतो की तैवानला साधी मान्यता सुद्धा देता कामा नये आणि तशी जगातल्या बहुसंख्य देशांनी दिलेली नाही. पण तैवानला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन समोर आपलं प्रेझेंटेशन करू द्या, याला भारताने सुद्धा पाठिंबा दर्शवला. म्हणजे वुहान व्हायरसनी जे चित्र निर्माण झालं ते संपूर्ण जगाच्या राजकारणामध्ये बदल घडवून आणतंय. त्यातून भारताकरता सुद्धा या नव्या शक्यता निर्माण होतात. त्यातली एक फार महत्वाची शक्यता आहे आर्थिक. ती म्हणजे साधारण 1978-19 नंतर त्यावेळचा चीनचा नेता दंग शिओफंग याच्या नेतृत्वाखाली चीनी अर्थव्यवस्था खुली करून जागतिकीकरणाचा स्वीकार केला. त्यानंतर अगदी जपान, युरोप आणि अमेरिकेसहित जगभरच्या अक्षरशः हजारो कंपन्यांनी आपला कारभार चीनमध्ये थाटला. आता त्या कंपन्या म्हणतात की आम्हाला चीनमधनं बाहेर पडायचंय. अशा वेळी त्या कुठं जातील? कोणाची त्या कंपन्यांना धारण करण्याची क्षमता आहे? ती भारताला असलेली संधी आहे. माझ्या अभ्यासात असं दिसून आलंय, चीनमधल्या 1000 पेक्षा जास्ती कंपन्या आता म्हणतात आम्हाला चीन सोडायचंय. त्या सर्व कंपन्यांना भारताने सुचवले की आमच्या इथे या, आम्ही तुम्हाला विशेष तरतुदी देऊ. ती भारताला असलेली संधी आहे. चायनाज प्रॉब्लेम इज इंडियाज ऑपॉर्च्युनिटी. आणि आपण ती आकर्षित करायला सुरुवातही केलेली आहे. त्या प्रकाशामध्ये गेले 4-5 दिवस पंतप्रधानांपासून सुरू करून नंतर अर्थमंत्री जे पॅकेज मांडत होते तिकडे पाहिलं पाहिजे. त्या आत्मनिर्भर भारत या व्हिजनच्या यशासाठी मी म्हणेन सगळ्यात महत्वाची गोष्ट आवश्यक आहे ती म्हणजे आपल्या देशाची वर्क
कल्चर, कार्यसंस्कृती सुधारणे. जगभरच्या त्या कंपन्या जर म्हणू लागल्या की आम्हाला भारतात यायचंय, तर इथली जमीन, पाणी, वीज, त्यांचा पुरवठा, त्यांची विश्वासार्हता, सरकारी यंत्रणा ती पारदर्शक असणे, स्वच्छ असणे, तिने कामं वेळच्या वेळी करणे, ती समाजाला उत्तरदायी असणे आणि अंतिमतः मित्र तुमच्या माझ्या सकट प्रत्येक जणाची कार्यसंस्कृती, वर्क कल्चर, म्हणजे हाती घेतलेलं काम करणे, करायचं तर ते उत्तमच करणे, इथपर्यंत ते आलं तर आपण व्हायरसमुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा फायदा करून घेऊ शकतो. दुर्दैवाने पूर्वी जे काही प्रकार भारतात घडले तसे घडल्यास मात्र ही हातची संधी निसटून जाईल. उदाहरणार्थ, जगाच्या व्यापारामध्ये आपण जागतिक बाजारपेठेत विकण्यासाठी एखाद्या प्रॉडक्टचं एक सॅम्पल दाखवतो. जागतिक बाजारात ज्याला ते पटलं तो म्हणतो ठीक आहे, मला याच्या अमुक इतक्या लाख एवढ्याची मी ऑर्डर देतो आणि ती काहीशे कोटींची ठरते. त्याला प्रत्यक्ष ती ऑर्डर जेव्हा वस्तू मिळते तेव्हा दिसून येतं की अरे, यांनी दाखवलेली वस्तू वेगळ्या क्वालिटीची, म्हणजे चांगल्या क्वालिटीची होती आणि आपल्याला ती आपण द्या म्हटल्यानंतर जी प्रत्यक्ष दिली आहे तिच्यामध्ये जणू भुस्सा भरलाय. असलेल्या ऑर्डर त्यांनी परत केल्या आहेत, पुढच्या कॅन्सल केल्या आहेत. जगात आपलं नाव वाईट झालंय, पूर्वी घडलंय. काळापासून आपण शिकू शकतो, शिकलो पाहिजे. आता जर ते घडणं आपण टाळलं, एवढंच नाही तर भारतीय वस्तू किंवा सेवेचा दर्जा जागतिक असतो हे केलं, तर ही आपल्याकरता असलेली मोठी संधी आहे. आणि असं सरकारी धोरणांपासून ते तुमच्या माझ्या वैयक्तिक जीवनात आपण आपलं काम इमाने इतबारे करणं इथपर्यंत केलं तर आत्मनिर्भर भारत ही व्हिजन अस्तित्वामध्ये येईल. चौथ्या लॉकडाऊनच्या संदर्भात बोलताना पंतप्रधानांनी त्यांच्या 26 मिनिटाच्या छोट्याशा बोलण्यात ही आत्मनिर्भर भारत ही व्हिजन मांडली. तो आत्मनिर्भर भारत म्हणजे जगापासून तुटलेला, आतमध्ये वळलेला. त्याचा अर्थ आहे की आर्थिकदृष्ट्या जो प्रोटेक्शनिस्ट, संरक्षणाची धोरणं पाळेल असा नाही भारत, जगाशी जुळलेला, उलट जगाचं पण हित करू शकेल असा आत्मनिर्भर भारत. पण त्या आत्मनिर्भर भारतमध्ये आहे 135 कोटींची एक अखंड बाजारपेठ की जी जीएसटी मुळे झाली आहे, तिची शक्ती वापरणे आणि एतद्देशीय उद्योगांना चालना देणे, इथल्या माणसाच्या रोजगाराला चालना देणे. पण आपल्या वस्तू किंवा सेवा जागतिक दर्जाच्या असतील इकडे लक्ष देणे, असं मला त्या आत्मनिर्भर भारत मध्ये दिसतं. ती पंतप्रधानांपासून आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. पण आत्ता जे 20 लाख कोटीचं पॅकेज मांडलं त्यामध्ये उत्तराची एक दिशा निश्चित आहे. आता भारतासकट जगासमोरचा पुढचा महाभयानक जबडा पसरून बसलेलं संकट आहे आर्थिक महामंदीचं. आजच्या तारखेला रोज कुठल्या तरी देशाचं ऐकावंच लागतं की जपानची अर्थव्यवस्था मंदीमध्ये शिरली आहे, जर्मनीची अर्थव्यवस्था मंदीमध्ये शिरली आहे, अमेरिकेची अर्थव्यवस्था मंदीत शिरली आहे. भारताचे आकडे आपल्यापाशी यायचे आहेत, पण 2019-20 या वर्षाची शेवटची तिमाही जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, तर इथे आधी भारताची अर्थव्यवस्था स्लो झालेलीच होती आणि त्या काळामध्ये जी अर्थव्यवस्था 5.2% वाढेल म्हणजे जीडीपीचा दर, तो खाली येऊन 2.5 वर झाला होता. आणि आता तर 2020-21 याचं बजेट निर्मला सीतारमणांनी 1 फेब्रुवारीला मांडलं. ते मांडताना अजून कोरोनाच्या भीषण संकटाची अनुभवानी दाहकता आणि जाणीव व्हायची होती. पुढच्या काही दिवसांमध्ये ते आलं. पण 2020-21 ची तर पहिली तिमाही सगळी लॉकडाऊन मध्ये चाललेली आहे.
अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. म्हणजे या काळामध्ये संपत्तीची नवीन निर्मिती जवळजवळ होतच नाहीये. त्या मंदीचा धोका आपल्यालाही आहे. ही साधीसुधी मंदी नाही. 2008 मधलं सब प्राईम क्रायसिस किंवा त्याच्या आधीचं 1929 मधलं महामंदी, द ग्रेट डिप्रेशन, या दोन्हीच्या बेरीज किंवा गुणाकारापेक्षा आत्ताचं संकट जास्त मोठं आहे. आणि यामधून सावरायला ज्याला जाणकार नाव देतात व्ही शेप रिकव्हरी, म्हणजे या गेल्या तिमाहीमध्ये अर्थव्यवस्था सटकन कोसळली, पण तिच्यावर सरकार, वित्त खातं, रिझर्व्ह बँक, सगळे उद्योजक मिळून तुमच्या माझ्यासकट, शेतकऱ्यासकट सगळ्यांनी आपापलं काम नीट केलं. नवी धोरणं आली तर रिकव्हरी, सुधारणा पण तितकीच झटक्यात, म्हणून तिला नाव देण्यात आलं व्ही, असं व्ही शेप रिकव्हरी. आता या आत्मनिर्भर भारताची व्हिजन, ती व्हिजन मांडायला 20 लाख कोटीचं पॅकेज, यातून ती व्ही शेप रिकव्हरी होते का हे काळ ठरवेल. पण मी आशावादी आहे. केवळ त्या 20 लाख कोटीच्या पॅकेजमुळे ते पुरणार आहे असं नाही. ते तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या सहभागापर्यंत येऊन ठेवतं. इमानदारीत आपलं काम करणे, ते डोकं वापरून करणे, त्याची गुणवत्ता उत्तम असणे इथपर्यंतच येतं. पण याच सगळ्याबरोबर भारत आणि जगासमोर एक नवी अर्थव्यवस्था उभी करण्याचं आव्हान आहे. त्या नव्या अर्थव्यवस्थेसाठी नवं अर्थशास्त्रच मुळी निर्माण करायला लागणार आहे. ती ही संधी आहे. आपण जर कालानुक्रमे चालत आलेलंच अर्थशास्त्र वापरून आता यावर काही उपाय काढू म्हटलं तर मला तर खात्री आहे की उत्तर तर सापडणार नाहीच आहे. आपण खड्ड्यात जाणार आहोत. काळाचं आव्हान आहे, नव्या अर्थशास्त्रालाच जन्म द्यावा लागणार आहे. उदाहरणार्थ, अर्थशास्त्राचा एक मोठा भाग आहे भांडवलशाही धोरण. भांडवलशाही धोरणांचा मुख्य हेतू नफा कमवणे, प्रॉफिट मॅक्सिमायझेशन. त्यामधून ते आणखी हवं करत बाजारपेठही सतत विस्तारित असावीच लागते. त्या विस्तारित बाजारपेठेला ज्या वस्तू किंवा सेवा पुरवायच्या आहेत त्याच्यासाठी आवश्यक तो सर्व कच्च्या मालाची साधनं म्हणजे निसर्गाची लयलूट, नैसर्गिक साधन संपत्तीची लयलूट, ही पण त्या भांडवलशाही धोरणांच्या मध्ये अपरिहार्य होऊन बसते. आणि प्रॉफिट वाढवायचा तर त्यासाठी बाजारपेठ पण वाढवायची. असं करत करत जणू सगळं जग बनते एक बाजारपेठ जे बनलेलंच आहे. पण या भांडवलशाही धोरणांमध्ये भविष्य काळाचं उत्तर नाही. त्या भांडवलशाही धोरणांमध्ये भविष्य काळाचं उत्तर नाही असं सांगून जो रूढार्थाने डावा म्हणतात विचार, समाजवादी साम्यवादी विचार पुढे आला, त्या विचाराचं एक उत्तम प्रकटीकरण म्हणजे मार्क्स आहे. आणि मार्क्सवाद, समाजवाद, साम्यवाद हा मानवाला शोषणातून मुक्त करण्याचं आश्वासन घेऊन आला खरा, पण इतिहासाचा प्रत्यक्ष अनुभव हा आहे की एकीकडे त्या मार्क्सवाद, समाजवाद, साम्यवादातून आकाराला आलेल्या राज्यव्यवस्थांनी आधीच्या कोणत्याही राज्यव्यवस्थेपेक्षा जास्त शोषण नागरिकांचं केलं. तुला साखळ्यातून मुक्त करतो असं आवाहन घेऊन समाजवादी साम्यवादी विचार पुढे आला. पण तो घेऊन झालेल्या क्रांत्यांनी आपल्या देशातल्या नागरिकांना यापूर्वी कधीही नव्हत्या एवढ्या नव्या साखळ्यांच्या मध्ये जखडून टाकलं. निर्मम निर्दय अंतःकरणाने अक्षरशः लक्षावधींच्या कत्तली केल्या नवी समाजव्यवस्था निर्माण करण्याच्या नावाखाली. तेव्हा हा रूढार्थाने ज्याला डावा विचार म्हणतात
तो राजकीय पातळीलाही यशस्वी असल्याचं म्हणता येत नाही. त्यांनी निर्माण केलेल्या राज्यव्यवस्थाही अपयशी ठरल्या. सोव्हिएट रशिया कोलमडून पडला आणि चीन निदान त्या साम्यवादी धोरणांचा त्याग केल्यानंतरच अर्थव्यवस्थेच्या प्रगतीच्या वाटेवर आला आणि आज एक जागतिक महासत्ता बनतो आहे. पण एका बाजूला भांडवलशाहीला उत्तर देण्यासाठी जे अर्थशास्त्र, अर्थव्यवस्था, राज्यशास्त्र आणि राज्यव्यवस्था उभ्या राहिल्या त्या फेल गेल्या आहेत. साधारणपणाने ही रूढार्थाने डावी स्टेट कंट्रोल, प्रोटेक्शनिस्ट अर्थव्यवस्थेवर सरकारचं नियंत्रण ही पण यशस्वी ठरल्याचं म्हणता येत नाही. याचा अर्थच आहे की हे काळाचं आव्हान आहे. तिसरा रस्ता सापडला पाहिजे, द थर्ड वे, की तो त्या भांडवलशाही साम्यवाद या थिसिस अँटिथिसिस यामध्ये गुंतून न पडता पण त्यांचं सिंथेसिस करून असं नवं अर्थशास्त्र मांडेल असा विचार. मी माझ्या श्रद्धेमुळे म्हणतोय की त्याची निदान सूत्र तर मला आपल्या भारतीय विचारात दिसतात. त्या भारतीय विचाराचं आधुनिक काळातलं एक फार उत्तम प्रकटन म्हणजे गांधीजींचा विचार आहे, त्यामध्ये दिसतं. आणि त्यावर जर्मन विचारवंतांनी लिहिलेलं पुस्तक आहे स्मॉल इज ब्युटिफुल. त्याची हिंट परवा पंतप्रधानांच्या बोलण्यात सुद्धा होती. ते म्हणाले लोकल, स्थानिक पातळीला बळ द्यायचंय आणि आपल्या लोकल स्थानिक ठिकाणी जे पिकतं ते तिथे आणखीन विकसित होऊन त्याला ग्लोबल जागतिक बाजारपेठ मिळवून द्यायची आहे. तेव्हा गांधीजींच्या संकल्पनेतला भारत कृषी, लघुउद्योग, कुटीरोद्योग यांना चालना देणारा, नुसताच जीडीपीत विकास न मोजता मुख्य उद्दिष्ट 100% रोजगाराचं ठेवणारा, शेतीच्या उद्योगाकडे आणि आधुनिकीकरणाकडे लक्ष असलेला अशा आर्थिक धोरणांकडे जावं लागेल. तसं गांधीजींनी 1915 मध्ये लिहिलेला ग्रंथ हिंद स्वराज्य यामध्ये तर मांडून ठेवलंच त्यांनी. तेव्हा ही दिशा राजकीय विकेंद्रीकरणाकडे सुद्धा जाते. विकासाचं, अर्थ राजकीय समाज व्यवस्थेचं नवं मॉडेल हे त्या विकेंद्रीकरणावर उभं असावं लागेल. आणि हे विकेंद्रीकरण म्हणजे केवळ केंद्र आणि राज्य यांच्यात अधिकारांचं वाटप नव्हे, तर अधिकार अधिक स्थानिक दिशेला पोचतील अशा राजकीय व्यवस्थेकडे सुद्धा, म्हणजे जिल्हा, तालुका आणि थेट गाव पातळीपर्यंत असं विकेंद्रीकरण. किंबहुना विकेंद्रीकरण हा शब्द वापरताना तर आपल्यासमोर आत्ता एक नवं चांगलं मॉडेल उपस्थित आहे, ते इंटरनेटच्या रूपाने. इंटरनेटच्या कशा वेगवेगळ्या ऑप्टिकल फायबर्स आहेत, ते प्रोव्हाइड करणारे सर्व्हर्स ठेवलेले आहेत, नोड्स. आणि समजा कुठल्या एका ठिकाणी ऑप्टिकल फायबरला काही प्रॉब्लेम आला, कुठलं एखादं नोड, एखादा सर्व्हर बंद पडला, तर त्याचा संपूर्ण इंटरनेटवर परिणाम होत नाही. इतकंच काय, तो सर्व्हर ज्यांना सेवा देतो त्यांच्यावर सुद्धा परिणाम होत नाही. कारण जर ऑप्टिकल फायबरची एक लाईन बंद पडली तर इंटरनेट आपोआप त्या ऑप्टिकल फायबर मधनं जी ट्रॅफिक जायची होती तिला तो दुसरी वाट करून देतो. किंवा एक नोड, एक सर्व्हर बंद पडला तर ऑटोमॅटिकली त्याचं काम दुसऱ्या ऑप्टिकल फायबरद्वारा दुसऱ्या नोडच्या द्वारा ते पुरवलं जातं. ते झूम नावाचं जे ऍप आहे त्याचं सगळं सर्किट चीन मधनं येतं. जगात तुम्ही कुठेही झूमची कॉन्फरन्स करायला बसलात तरी ते चीनच्या द्वारा येतं. उद्या तिथे काही प्रॉब्लेम झाला तर हे झूमचं ऍप वापरता येणार नाही का? तर तसं नाही, वापरता येणार आहे. अशी एक नवी आर्थिक आणि सामाजिक आणि राजकीय व्यवस्था तिच्याबद्दल बोलतोय मी. तिचं सूत्र विकेंद्रीकरण या सूत्रामध्ये. आणि
सप्लाय चेनच्या लाईन्स म्हणजे जणू त्या ऑप्टिकल फायबर आहेत आणि प्रत्येक गाव किंवा शहर, तालुका, जिल्हा ही त्याची नोड्स आहेत. म्हणजेच कुठे एका ठिकाणी समस्या उद्भवली तर आर्थिक, राजकीय, सामाजिक व्यवस्था अडखळून पडता कामा नये. तो रोल दुसऱ्यांनी स्वीकारून त्यांच्यापर्यंत सर्व प्रकारची सप्लाईज पोहोचून गाव पातळीची आर्थिक व्यवस्था, रोजगार आणि सुबत्ता चालू राहू शकेल असं विकेंद्रीकरण. जशी ज्या एका संकल्पनेबद्दल आम्ही खूप दीर्घकाळ बोलत आलो की आपल्या राज्यघटनेमध्ये जशी युनियन लिस्ट आहे आणि स्टेट लिस्ट आहे तशी डिस्ट्रिक्ट लिस्ट पण पाहिजे. आणि एक जिल्हा हे जर युनिट मानलं म्हणजे पॉवर टू द पीपल हे जे सूत्र आहे, अधिकाराचा ओघ हा अधिक सामान्यातल्या सामान्य माणसाकडे, ते सुद्धा गांधीजींच्याच सूचनेनुसार अशी धोरणं की जी त्या सामान्यातल्या सामान्य माणसाचं स्वतःच्या आयुष्यावरचं नियंत्रण वाढवतात. त्या सामान्य माणसाचं स्वतःच्या आयुष्यावरचं नियंत्रण वाढवतात, दुसऱ्या कोणाचं तरी नियंत्रण नाही. प्रशासकीय व्यवस्थेचं, ब्युरोक्रेसीचं नियंत्रण नाही, राजकीय व्यवस्थेचं नियंत्रण नाही, त्याचं नियंत्रण स्वतःच्या आयुष्यावरचं. अशा दिशेने जावं लागणार आहे. ती दिशा विकेंद्रीकरणाची आहे आणि ती दिशा नवं अर्थशास्त्र जन्माला घालण्याची. मला या ठिकाणी नवं अर्थशास्त्र जन्माला घालायचे म्हणायचं आहे, त्याचा आणखी एक फार मोठा अर्थ आहे, तो खुलासा करून सांगायला हवाय. तो अर्थ आहे, कुठेतरी माणसांनी आपले भोग मर्यादित करून एका मानवी सन्मानानिशी मी जगतोय, पण असं त्या मानवी सन्मानानिशी जगण्याची समान संधी प्रत्येकालाच मिळायला पाहिजे, अशा अर्थशास्त्राकडे जाण्याचं. म्हणजे अर्थशास्त्राच्या ज्या अनेक व्याख्या आहेत तिच्यामधली सर्वात बेसिक व्याख्या आहे की अर्थशास्त्र म्हणजे काय, तर इकॉनॉमिक्स मीन्स रिकन्साइलिंग मल्टिप्लिसिटी ऑफ डिमांड्स विथ स्केअरसिटी ऑफ रिसोर्सेस. मागण्यांच्या बहुविधतेचा साधनांच्या अल्पतेशी मेळ घालणे म्हणजे अर्थशास्त्र. पण हे मल्टिप्लिसिटी ऑफ डिमांड्स आणि स्केअरसिटी ऑफ रिसोर्सेस यामध्ये ॲडम स्मिथ पासून जे अर्थशास्त्र चालत आलं त्यांनी कुठे डिमांड्स मर्यादित करण्याची भाषा केलेली नाही. उलट आर्थिक विकासाचा सगळा पाया सतत मागण्या वाढत्या पाहिजेत, सतत वस्तू आणि सेवांच्या मागण्या आणि नव्या वस्तू आणि सेवा, आणि म्हणून बाजारपेठ, आणि म्हणून ती बाजारपेठ सतत वाढती विस्तारती असायला पाहिजे. हा रस्ता आपल्याला विनाशाकडेच घेऊन जातो. या रस्त्यानेच पर्यावरणाच्याही विनाशाच्या उंबरठ्यावर आपल्याला आणून ठेवलं. कोरोना काळामुळे अर्थव्यवस्था ठप्प झाली तर आपण ऐकतो की पर्यावरणामध्ये जरा सुधारणा होते, हवेतले कार्बनचे कण कमी होत आहेत, बिहारमधल्या गावातनं एव्हरेस्ट पुन्हा एकदा दिसणं चालू झालेलं आहे, हवा स्वच्छ होते आहे, आर्क्टिक वरचं ओझोन होल कमी कमी होत आता ते बंद होत आहे. पण मग लॉकडाऊनच्या काळानंतर जर पुन्हा त्याच दूषण प्रवण असलेल्या इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट या मॉडेलकडे, म्हणजे ते अर्थशास्त्र आहे, ते तिकडे जर आपण गेलो तर विध्वंस होण्याच्याच वाटेकडे आपण पुन्हा जातो. नव्या अर्थशास्त्राच्या दिशा म्हणताना मी मल्टिप्लिसिटी ऑफ डिमांड्स शी स्केअरसिटी ऑफ रिसोर्सेसचा मेळ कसा घालायचा, तर मागण्या तर सतत वाढतायत, म्हणून त्याच्यासाठी साधनं आणखी आणखी आणखी, तेव्हा पृथ्वीची नासधूस हे जर थांबवायचं असेल तर यापुढच्या अर्थशास्त्रात कुठेतरी मागण्या कमी करण्याच्या दिशेने जावं लागेल. आणि त्या सर्व मानवांच्या एका माणूस म्हणून जगण्याची डिग्निटी, या मागण्या एका समान पद्धतीने कशा होतील असं प्रोडक्शन पॅटर्न, अशा डिस्ट्रीब्युशनच्या व्यवस्था
आणि आर्थिक विकासाचे नवे मानक सुद्धा, याला मी नवं अर्थशास्त्र म्हणतोय. पुन्हा उदाहरणार्थ, आज आर्थिक विकासाचा कुठला एक समान घटक मानत असतील मोजमाप, तर ते आहे GDP, सकल राष्ट्रीय उत्पन्न. याभोवती प्रश्नचिन्ह गेली 20-30 वर्ष बोललं जात आहे की केवळ GDP आणि GDPच्या वाढीचा दर हे विकासाचं मोजमाप असू शकतं का? मग अर्थशास्त्रज्ञांनी त्या जागी आणली GNH ही संकल्पना, ग्रॉस नॅशनल हॅपीनेस. म्हणजे तुम्ही नुसताच आर्थिक विकास किती झाला यावरून विकास नका ठरवू, लोक आनंदी झाले का, व्यक्तीचं जीवन आनंदी झालं का, त्यावरही अर्थशास्त्र हे सांगतं की ती अशी एक उलटी बेल कर्व बेल, म्हणजे आर्थिक विकास होत जातो तसा एका टप्प्यापर्यंत सुख समाधानही वाढत जातं. पण आर्थिक विकासाच्या एका टप्प्याला ते सुख समाधानाचा पठारी प्रदेश चालू होतो. इतकंच नाही तर नुसताच आर्थिक विकास जर चालू राहिला तर उलट ते सुख समाधान खाली उतरायला लागतं. अशी बेल कर्व आहे त्याची, असं तर अर्थशास्त्राने सुद्धा मांडलंय. म्हणजे मग वैयक्तिक पातळीच्या आर्थिक विकासाची, म्हणजेच वस्तू आणि सेवांच्या उपभोगाची एक ऑप्टिमम पातळी कोणती, आणि त्या ऑप्टिमम पातळीच्या वस्तू आणि सेवा समाजाच्या सर्व घटकांना मिळाल्या पाहिजेत, याला मी ते नवं अर्थशास्त्र म्हणतोय. खास आपल्या भारतीय आणि गांधीयन शब्दात सुद्धा सांगायचं तर कुठेतरी भोग कमी करण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि हे जे ओरबाडणं आहे, पृथ्वीचं ओरबाडणं आहे, दुसऱ्याला ओरबाडणं आहे, हे जे शोषण आहे, हे बंद करून एक मी भौतिक पातळीला हे एवढं मिळालं तर सुखी समाधानी आहे, आता मी असं सर्वांना मिळेल, आणि मग बौद्धिक, मानसिक आणि मी शब्द वापरतो आत्मिक सुद्धा विकासाकडे मानवतेची वाटचाल होईल, असं ते नवं अर्थशास्त्र आपल्याला मांडावं लागणार आहे. ते आपल्याला घेऊन जातं एका नव्या समाजाच्या रचनेकडे. माझ्या मनात एक दोन सहज अगदी व्यावहारिक कल्पना सुद्धा आहेत बरं का, सूचना, की उदाहरणार्थ इथून पुढचं शिक्षण हे जास्त जास्त ऑनलाईन होणार आहे. त्याचं पण प्रतिबिंब आत्मनिर्भर भारतमध्ये दिसलं. आणि आता भारत सरकारच 1ली ते 12वी या सगळ्या इयत्तांकरताचा एक वेगळा चॅनल हा सुरू करून तिथे स्टुडिओमधून चांगले शिक्षक शिकवत असतील, आणि देशभर त्यावेळी किंवा आपल्या सोयीने अन्य कोणत्याही वेळी विद्यार्थी आपल्या घरात आईवडिलांसोबत बसून तरी ते सगळं शिकू शकतील. फार ग्रेट कल्पना ही. इतकी ग्रेट आहे की त्यामुळे जे उत्तम शिकवणारे शिक्षक आहेत, ज्यांचं व्यक्तिमत्व प्रसन्न आहे, ज्यांचं मुलांवर प्रेम आहे, शिक्षणावर प्रेम आहे, आपण शिकवण्याच्या विषयावर प्रेम आहे, ज्यांच्या आवाजामध्ये सुद्धा एक क्वालिटी आहे, आणि अर्थातच वक्तृत्व शिकवण्याची हातोटी आहे, असे 51 उत्तम शिक्षक ओळखून त्यांना त्या स्टुडिओच्या द्वारा एका वेळी अख्ख्या देशाला शिकवण्याची संधी करून देता येईल, याच्यामध्ये शिक्षणाची वाटचाल आहे. तशी मला एक सुचली कल्पना की कोरोनानी लादलेल्या ह्या लॉकडाऊनमुळे नाही म्हणलं तरी हवा अधिक शुद्ध झाली, आवाज काही काळासाठी थांबले, आणि नॉईज पोल्युशन सुद्धा माणसावर अतिशय विपरीत परिणाम करत असतं, मेंदूवर परिणाम करत असतं, ते थांबलं, जरा शांतता मिळणं चालू झाली आणि पर्यावरण सुधारलं. यामधून मला वाटलं की यापुढच्या काळामध्ये कोरोना करता कशाला थांबायचं, सगळ्या जगानी मिळून ठरवलं की दरवर्षीचा 1 आठवडा हा आमचा लॉकडाऊनचा काळच असणार आहे. पण त्यासाठी सगळ्या जगांनी मिळून ठरवावं लागेल. मला ऑफर करायचा आहे तो काळ साधारणपणाने डिसेंबर 24 ते 31, म्हणजे अगदी शेवटच्या फ्लाईट्स 23 जानेवारीला काय ते टेक ऑफ करतील.
शेवटच्या रेल्वे 23 जानेवारीला आपापल्या मुक्कामी पोहोचतील, डिसेंबरमध्ये. आणि सगळ्या जगाने ठरवलेलं, म्हणजे ते युनायटेड नेशन्सच्या द्वारा ठरावं लागेल किंवा कोरोना नंतरच्या काळामध्ये कोणत्या तरी स्वरूपात, फेडरल स्वरूपामध्ये देशांच्या स्वायत्ततेला बाधा न आणता पण एक वर्ल्ड गव्हर्नमेंट, जागतिक सरकार सुद्धा असावं लागेल. आणि निदान हा एवढा एक निर्णय की असे वर्षाचे आम्ही 8 किंवा 10 दिवस सगळं थांबलेलं असेल, असे पाळले जातील. तर ते साधारण जर मानलं 24 ते 31 असा मानवतेचा काळ, आणि मग 1 जानेवारीच्या पुढे पुन्हा आपलं सुरू. तर त्याचा काही पॉझिटिव्ह परिणाम पर्यावरण इत्यादीवर होऊ शकतो. शिवाय हे नियोजनबद्ध असल्यामुळे अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम तर होणार नाहीतच, उलट 24 ते 31 डिसेंबर सगळं बंद आहे, या निमित्ताने उलट अर्थव्यवस्थेला अधिक चालना त्यातून मिळू शकेल, अशी माझ्या मनात एक ग्लोबल लॉकडाऊन ची कल्पना आली. आज तुमच्याशी बोलताना ज्या शेवटच्या एकान मी ती खास शेवटाकरता राखून ठेवली, कारण माझ्या मते ती सगळ्यात महत्वाची संकल्पना आहे. ती समाजाची उभारणी नव्या विश्वास या तत्वावर करण्याची. या कोरोनाच्या कालखंडातूनही जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर तुमच्या माझ्या वैयक्तिक जीवनापासून ते समूहाच्या ज्या वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन्स आहेत, त्या इन्स्टिट्यूशन्सचं एकमेकाशी वागणं, त्या सामाजिक इन्स्टिट्यूशन्स, आर्थिक, राजकीय, या जर ट्रस्ट बेस्ड बनल्या, विश्वासावर आधारित, तर या कोरोनातूनही आपण बाहेर पडू आणि एका नव्या विकासाच्या काळाकडे आपण जाऊ. एक अमेरिकन समाजशास्त्रीय विचारवंत आहे फ्रान्सिस फुकुयामा. त्याच्या बऱ्या 20-30 वर्ष झाली असतील. त्यांनी लिहिलेल्या ग्रंथाचं नाव आहे ट्रस्ट. आणि त्यांनी जगातल्या वेगवेगळ्या समाजांचा अभ्यास करून त्यांची 2 गटात वाटणी केली. ट्रस्ट बेस्ड सोसायटी आणि नॉन ट्रस्ट बेस्ड सोसायटी, जी समाज व्यवस्था विश्वासावर उभी आहे, या उलट ज्या समाज व्यवस्थेमध्ये विश्वासाचा अभाव आहे. फ्रान्सिस फुकुयामानी त्यावेळी केलेल्या वर्गीकरणामध्ये अमेरिका ही ट्रस्ट बेस्ड सोसायटी आहे. दुर्दैवाने तुमचा माझा भारत देश हा नॉन ट्रस्ट बेस्ड सोसायटी आहे. मला तो अभ्यास करताना आणि एक कार्यकर्ता म्हणूनही वावरताना दुर्दैवाने मान्य करावं लागतं की हे सत्य आहे. आपल्याला वाटचाल ट्रस्ट बेस्ड सोसायटी कडे केली पाहिजे. तशी प्रशासकीय व्यवस्था, तशी राजकीय व्यवस्था आणि तशी अर्थातच सामाजिक व्यवस्था. तो मला नेहमी खंत म्हणून जाणवणारा हा जो जातीपातींचा शाप आहे, आपल्या नरडीभोवतीचा फास आहे, माझ्या मते भारतीय संस्कृती समोरचं सगळ्यात मोठं आव्हानच मुळी जाती व्यवस्था आहे. मी केवळ जाती भेदाबद्दल बोलत नाही, उच्च नीचतेबद्दलही बोलत नाही, पण व्यवस्थाच की जी माणसात भिंत निर्माण करते, परस्परांकडे बघण्याची दृष्टी कलुषित करून ठेवते, संशयास्पद करून ठेवते. त्याच्या सगळ्यावर मात करून ही ट्रस्ट बेस्ड सोसायटी, म्हणजे रिलेट करता येणे एकमेकाशी, आपण माणूस म्हणून. वरकरणी वाटेल इतके मला काही छोट्या छोट्या गोष्टी वाटतात की उदाहरणार्थ माझ्याकडनं जमणाऱ्या शैक्षणिक कामात जे मी करतो आहे की गुणवत्ता सर्वांमध्ये आहे. गुणवत्तेचा मक्ता कोणाही विशिष्ट जातपात, धर्मपंथ, भाषा, प्रदेश, लिंग यांना दिलेला नाहीये, सर्वांकडे. ती गुणवत्ता ओळखण्याचा आणि ती जोपासण्याची समान संधी सर्वांना मिळायला पाहिजे, अशी शिक्षण पद्धती. आणि मग शिक्षणातलं माझ्या परीने जमणारं काम मी करायचा प्रयत्न करतोच आहे. परस्परांबद्दलच्या विश्वासावर उभी असलेली समाज पद्धती, म्हणजे मग आपल्याला जाती व्यवस्थेच्या वर उठावं लागेल. परस्परांवरच्या विश्वासावर उभी असलेली प्रशासकीय व्यवस्था, म्हणजे मग प्रशासन आणि जनता यांच्यातलं नातं, आणि ती प्रशासकीय व्यवस्था पारदर्शक असणे, ती स्वच्छ आणि कार्यक्षम असणे, आणि ती लोकांना उत्तरदायी असणे, याची माहितीच्या हक्कापासून ते पुढे असलेली सगळी वाटचाल, याला मी म्हणतोय विश्वासावर आधारित
व्यवस्था. काही बदल आता सुद्धा आपल्याला दिसणं चालू झालेलंच आहे. उदाहरणार्थ इन्कम टॅक्सचा कायदा किंवा जीएसटी याच्यातले पूर्वीचे भयानक गुंतागुंतीचे आणि भ्रष्टाचाराला चालना देणारे अनेक प्रकार बंद होऊन आता तुम्ही स्वतःहून आपल्या उत्पन्नाची घोषणा द्यायची असते. तुमचे तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न्स भरायचे असतात आणि काही वेळा का विना पण हे आश्चर्य व्हायला लागलंय की तुमचे जास्ती भरलेले पैसे एका विशिष्ट तारखेला तुमच्या अकाउंटमध्ये जमा होतात. ही आहे ट्रस्ट बेस्ड व्यवस्था. आपल्याला त्या कोरोनामधून बाहेर पडून एक मानवतेचा, त्यात भारत आला, महाराष्ट्र आला आणि तुमचं माझं प्रत्येकाचं जीवन आलं, इकडे जाण्यासाठी ट्रस्ट बेस्ड व्यवस्था या दिशेने वाटचाल करायला लागणार आहे. मला तर दिसतं की आर्थिक तडाख्यातून सुद्धा आपल्याला जर लवकरात लवकर बाहेर पडायचं असेल आणि सगळ्यांचंच मिळूनचं कल्याण करण्याच्या दिशेने जायचं असेल तरी सूत्र ट्रस्ट हे आहे. मला त्यामध्ये विचारांचा फार मोठा गाभा तर दिसतोच आणि तो मी सांगायचा प्रयत्न करतोय, पण तुम्हाला अगदी साधं उदाहरण सांगतो. उदाहरणार्थ माझ्या परीने मी जे काही शैक्षणिक काम करतोय ते आता गेले साधारणपणाने 4 महिने जवळजवळ ठप्प आहे, एकूण सगळे सरकारी नियम इत्यादी सगळ्यामुळे. तर मग आता मुंबईला आम्ही भाड्याने घेतलेली काही जागा आहे. ऍक्टिव्हिटीज तर सगळ्या बंद आहेत, म्हणजे रेव्हेन्यू त्यातनं निर्माण होत नाहीये, पण त्या जागेचं फार मोठं आहे भाडं, ते मात्र द्यावं लागतं. तर आम्ही त्यातल्या एकाला, दोघं तिघ आहेत, एका जागेच्यांना विनंती केली की हा जो लॉकडाऊनचा काळ आहे या काळात तुम्ही आमच्याकडनं भाडं नाही घेतलं तर आम्ही आभारी राहू. एकाने ते मान्य केलं. ते म्हणले आम्ही समजू शकतो. ते म्हणले तुमचंही सगळं बंद होतं तर तुमच्या हाताची तरी लिक्विडिटी, रोख आता कुठून येणार निधी, तर आम्ही समजू शकतो हे आपण, आणि आम्ही आमचं सांभाळतो, पण तुम्ही पुन्हा एकदा वर उठू लागलात, कार्यकलाप चालू झाले की जसं जमेल तसे ते द्या. पण लॉकडाऊनच्या काळाचं भाडं त्यांनी वेव केलं. ओके. या उलट मग दुसरे कोणीतरी म्हणतात की नाही ते काही असलं तरी आम्हाला आमचे पैसे पाहिजेत. मग प्रश्न चालू होतात कायद्याचे वगैरे, की सरकारने दिलेल्या आदेशामुळे ती जागा बंद करावी लागली. कोणाही 2 व्यक्तींचं कॉन्ट्रॅक्ट असलं तरी त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये पण एक फोर्स मज्युअर नावाचा असतोच कॉलम, तो कायद्यात आहे. तो म्हणजे त्या कॉन्ट्रॅक्टचंच सूत्र आहे की कोणाच्याही नियंत्रणापलीकडची परिस्थिती उद्भवल्यास हा करार बंधनकारक नाहीच आहे. आता कोरोना आणि त्यामुळे उद्भवलेली परिस्थिती आणि सरकारांनी जाहीर केलेले लॉकडाऊन हे त्या फोर्स मज्युअरच्या व्याख्यात येणारच आहेत. जर माणसांनी एकमेकाला समजावून घेऊन समस्या सोडवल्या नाहीत तर इथून पुढच्या काळामध्ये अक्षरशः लक्षावधींच्या संख्येने कोर्ट केसेस निर्माण होणार आहेत, कॉन्ट्रॅक्ट्स मोडून पडणार आहेत. आत्मनिर्भर भारतमध्ये त्याची काही दखल घेतली गेलेली मी पाहिलेली आहे आणि काहीतरी प्रकारच्या कॉन्ट्रॅक्ट्सना सरकारने कोणी मागायच्या आत परवानगीच देऊन ठेवले की हा फोर्स मज्युअर क्लॉज वापरता येईल. पण माणसांनी जर एकमेकाच्या विश्वासाच्या आधारावर वाटचाल केली तरच मिळून सर्वांचा विकास होणार आहे. ज्या आमच्या एका सहकार्याला कळलं की चाणक्य मंडल नीट चाललं तर उद्या चाणक्य मंडल त्या जागेचं भाडं आपल्याला देऊ शकणार आहेत. आणि आजच्या आर्थिक व्यवहार इतके ठप्प झाले की समजा मग चाणक्याने सांगितलं बरं ठीक आहे आम्ही तुम्हाला मग नाही, आम्ही बंद करून टाकतो आणि तुमची जागा आम्ही नाही घेत, तर काय फार तर तुमच्याकडचा डिपॉझिट आहे, पण मग नवे शोधा. अर्थव्यवस्थेच्या या चित्रामुळे नवे तरी मिळणार आहेत का? बरं ते मिळणार असले तरी ते आता ह्याच्या पुढच्या काळात हे फोर्स मज्युअर याचा विचार करूनच्याच व्यवस्थामध्ये म्हणतील डिपॉझिट नाही आम्ही देणार. अशी काहीतरी चित्र विचित्र जीवनाच्या सर्व क्षेत्रांच्या मध्ये तुम्हाला मला मिळून यातनं जर बाहेर यायचं असेल तर एक समाज, एक प्रशासकीय व्यवस्था आणि राजकीय व्यवस्था ही ट्रस्ट विथ कॅपिटल टी, विश्वासावर आधारित व्यवस्थेच्या दिशेने आपल्याला वाटचाल करावी लागेल. याचं आणखी एक तुमच्या माझ्या जीवनाशी येऊन भिडणारं म्हणून मी शेवटाकरता राखून ठेवलेलं आणि ते हृदयस्पर्शी उदाहरण आहे म्हणून सांगून ठेवतो. पहा तुम्ही, आपण साधे एकमेकाशी हसून नॉर्मल जरी बोलायला लागलो तरी केवढा मोठा सामाजिक उपचार, रोगांवरचा उपचार त्यामध्ये होईल.
किंवा मी भाग 1 मध्ये बोललेलो असून मला मोह आवरत नाही की तुमच्या माझ्या देशाला जी मान बाजूला करून पचकन थुंकण्याची सवय आहे, ते आधी शारीरिक थुंकणं होतं आणि मग त्या सवयीतून पुढे मानसिक बौद्धिक पचापचा थुंकण्याचं. याऐवजी एकमेकाशी छान वागणे, हसून वागणे, एकमेकाला शुभेच्छा मुळात असणे आणि मग त्या शुभेच्छा व्यक्त करणे, अशी वाटचाल झाली तर आपलंही जीवन आनंदी होणार आहे आणि आपण इतरांचंही जीवन आनंदी व्हायला वाटा उचलणार आहोत आपला. मला दिसतं की या कोरोना काळाने निर्माण केलेलं प्रचंड मानसिक टेन्शन आहे, त्यामध्ये आर्थिक ताणाने पण भर घातली जाऊ शकते. कित्येकांना एकटं वाटणे, कित्येक जण चिडचिडे होणे, कुटुंबांच्या मध्ये सारखे एकत्र राहून सुद्धा जे मराठीतली म्हणे भांड्याला भांड लागतं म्हणजे भांडणं होणे, त्यातून दुरावा होणे आणि मग ह्या रोजगाराच्या किंवा आता इथला आमचा रोजगार गेला तर चालत आम्ही जातो आमच्या बिहार किंवा झारखंड किंवा उत्तर प्रदेशातल्या गावी, या सगळ्यामधून मानसिक ताण सुद्धा प्रचंड निर्माण होणार आहे. त्यांना मानसशास्त्रातलं नाव आहे पोस्ट स्ट्रेस ट्रॉमॅटिक डिसऑर्डर, PTSD. म्हणजे होतं हे की काहीतरी भीषण अनुभवातून आपण जातो, अनुभव संपून जातो, पण त्यांनी जे आपल्या व्यक्तिमत्वावर आपल्या मेंदूवर उमटवलेला ठसा आहे तो मात्र शिल्लक राहतो. तिला नाव आहे पोस्ट स्ट्रेस ट्रॉमॅटिक डिसऑर्डर, PT, पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर. काहीतरी अपघात होतो भीषण, बहुधा आपण त्यातनं वाचतो, पण त्या भीषण अपघाताच्या स्मृती मेंदूवर अशा काही असतात की त्या ताणामधून पुढच्या अनेक गोष्टी, कोणाला निद्रानाश, कोणाला ब्लड प्रेशर, कोणाला डायबेटिक, कोणाची शुगर, अशा विविध तऱ्हांच्या चालू होतात. त्याला सगळ्याला मिळणं PTSD. कोरोनाने आपल्यावर जे आणलंय त्यामध्ये PTSDच्या फार मोठ्या शक्यता आहेत आणि यावर उत्तर प्रेम यामध्येच असतं. सामंजस्य, परस्परांबद्दलचा विश्वास, दुसऱ्याला समजावून घेणे. अगदी मानसशास्त्राने आणि मेंदूचा अभ्यास करणारी शाखा न्यूरोसायन्स हिनी सुद्धा सांगितलंय की सर्वोच्च बुद्धिमत्ता कशाला म्हणायची, तर तुला परीक्षेत टक्के किती, मेडिकल इंजिनिअरिंगला गेलास का, तर पैसे किती मिळवतोस वगैरेला नाहीये. दुसऱ्याचं दुःख समजणे, याला सर्वोच्च बुद्धिमत्ता म्हटलंय. असे आपण जर परस्परांचं दुःख आणि ताण समजावून घेणारे झालो, आपल्या परीने निदान त्या ताणात भर नको घालूयात आणि होता होईतो तो ताण हलका कसा होईल, जीवन आनंदी कसं होईल, इकडे जर लक्ष दिलं. आणि मग मानसशास्त्रामध्ये त्या PTSD वर उपचार सुद्धा खूप आहेत. म्हणजे तुम्हाला दिसेल की ते पुन्हा येऊन भिडतं ट्रस्ट या तत्वापाशीच. तर हे तत्व घेऊन आणि परस्परांवरचं मूळचं प्रेम, माणसा माणसातल्या नात्याचा सर्वोच्च निकष प्रेम, परस्परांबद्दलचा विश्वास, तर आपण कोरोनावरही मात करू आणि तुमच्या माझ्या जीवनापासून मानवतेचा एक नवा कालखंड चालू होईल. त्या आशादायी कालखंडासाठी सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा.